राज्यातील अनेक भागांमध्ये उद्यापासून पावसात घट होण्याचा अंदाज आहे। खानदेश, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस कमी होण्याची शक्यता। पुढील 10 दिवस ही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज। वसई नालासोपारा रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं। लोकलही बंद असल्याने विरारचे प्रवासी वसई स्थानकावरून ट्रॅकवरून चालत निघाले। वसई विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालयाला 5व्या दिवशीही गुडघाभर पाण्याचा वेढा। पालिकेच्या मुख्य कार्यालय परिसरातील नागरिकांची तारांबळ। विरार पश्चिमेतील बोळिंजा वाजेआळी परिसरात महावितरणचा ट्रान्सफॉर्मर कोसळला। 5 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा या परिसराला मोठा फटका। मागच्या 3 दिवसांपासून वीज पुरवठा देखील खंडित। मुसळधार पावसामुळे विरार पश्चिमेतील विराटनगर चाणक्य चौक पाण्याखाली। झाड कोसळल्याने वाहनांचं नुकसान झाले। झाड कोसळल्यानंतर संतप्त वकिलांकडून पालिका प्रशासनाचा निषेध। बावली धरण माथ्यावरील आंबेवाडी मांजरगाव रस्त्यावर दरड कोसळली। मातीच्या ढिगाऱ्यासह झाडही रस्त्यावर, कोणतीही जीवितहानी नाही। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील 3 समाळ घाटात दरड कोसळली। प्रशासनाकडून दरड काढण्याचं काम सुरू। पर्यटनस्थळी जाणाऱ्या घाटातील रस्ता पूर्णपणे बंद। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळली। पुणे मार्गावरील वाहतूक एकाच लेनवरून सुरू। तासाभरात मार्ग मोकळा होण्याची शक्यता। गड माती हटवण्याचं आता काम सुरू आहे। लोणावळ्यात रिसॉर्ट परिसरात भूस्खलन झालंय। 2 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती। शोध आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू। आळंदीला जोडणारे 4ही पूल पाण्याखाली गेल्याने पुलांवरील वाहतूक पूर्णपणे बंद। आळंदीत पावसाचं थैमान। इंद्रायणी नदीला महापूर। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला 2 दिवसच बाकी। पालखी प्रस्थान सोहळ्यावर पुराचं सावट। पावसामुळे पुण्याच्या मावळमधील जनजीवन विस्कळीत। पवना नदीचं रौद्ररूप समोर। भातशेती पूर्ण पाण्याखाली। अनेकांच्या घरात पाणी शिरलं। काही गावांचा संपर्क तुटला। नाशिकमध्ये नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ। 5 दरवाजांमधून गोदावरीत 21,965 क्युसेक वेगाने विसर्ग। धरणाच्या बॅकवॉटरला फटका बसू नये म्हणून विसर्ग वाढवला। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहे गावातील कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली। कृष्णा नदीची पाणी पातळी 19 फुटांपर्यंत पोहोचली। नदीवरील 3 बंधारे सध्या पाण्याखाली। गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे महाड शहराला पुराचा मोठा फटका। पावसाचा जोर कमी झाल्यानं गांधारी आणि सावित्री नदीच्या पाणी पातळीत काहीशी घट। परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर। नाशिकच्या लासलगावसह परिसरात मुसळधार पावसाची हजेरी। कोटमगाव रेल्वे पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित। पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान। ठाण्याच्या शहापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळांवर बंदी। नदी, धबधबे आणि इतर पर्यटन स्थळांवर कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी। मुसळधार पावसामुळे भात पिकही पाण्याखाली। त्र्यंबकेश्वरमध्ये वाडा खेडाळाकडे जाणारा रस्ता वाहून गेलेला आहे। पुलाचं काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता खचला। 35 ते 40 गावांचा संपर्क तुटलाय। सांगलीत कृष्णा नदीची पातळी तब्बल 19 फुटांवर पोहोचली। चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यानं कृष्णेची पाणी पातळी वाढली। नदीवरील अनेक छोटे मोठे बंधारे पाण्याखाली। राजगड तालुक्यात पावसामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचं मोठं नुकसान। पावसाचं पाणी पोल्ट्री शेडमध्ये घुसल्यानं कोंबड्या दगावल्या। कृषी सभापतीकडून घटनास्थळाची पाहणी। खेड तालुक्यातील दहिवलीत दरड कोसळून 2घांचा मृत्यू झाल्याची भीती। मंत्री उदय सामंत घटनास्थळी। एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू। या दुर्घटनेत एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश। मातीचा ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर। संत तुकाराम महाराजांची पालखी देहूकडून पंढरपूरकडे प्रस्थान। पावसाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत न येता ज्या ठिकाणी आहेत तिथूनच पालखी सोहळ्यात सहभागी व्हावं। देहू संस्थानाचं हे आवाहन। पुण्यात पालखी सोहळ्यासाठी 7,000 पोलीस आणि होमगार्ड तैनात। संत तुकोबांच्या पालखीसाठी 125 तर माऊलींच्या पालखी मार्गावर 101 AI लिंक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। पालखी सोहळ्यासाठी हजारो भाविक पैठणमध्ये दाखल। पालखी सोहळ्यात 17 मुक्काम आणि 4 पारंपरिक रिंगण पार पडणार। धाराशिवच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असल्याचं चित्र। जिल्ह्यातील 690 शाळा 40 वर्ष जुन्या असून जीर्ण अवस्थेत। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 137 शाळांची दुरुस्ती अद्यापही रखडलेली। भंडारा जिल्ह्यातील लाखनीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव पारित। मनमर्जीनं काम करत असल्याचा नगरसेवकांचा आरोप। बहुमतानं ठराव पारित केल्यानं नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पायउतार।
महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण आणि धक्काबुक्की. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील हा प्रकार. दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे केडीएमसी आयुक्तांचे आदेश. बुलढाण्यातील जामोदच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. एकच महिला डॉक्टर कारभार सांभाळत असल्याचं निदर्शनास. 2 डॉक्टर सतत गैरहजर राहत असल्याचा आरोप. दौंडमध्ये भीमा नदीला आलेल्या पुरामुळे काही वीटभट्ट्यांना पाण्याचा वेढा. पुण्याच्या पश्चिम भागातील पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक. 834 कोटी 62 लाखांच्या निधीच्या खर्चास मान्यता. 29 शहीद जवान स्मारकांच्या कामांचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन. रत्नागिरीच्या खेडमध्ये चालकाविना एसटी बस सुसाट धावल्याचा प्रकार समोर. खेड बस स्थानकात मोठा अनर्थ अगदी थोडक्यात टळला. हलगर्जीपणाला जबाबदार कोण, चौकशीची मागणी. नागपूरमध्ये एकाला 4 ते 5 जणांच्या टोळक्याकडून मारहाण. सीसीटीव्हीच्या आधारे 4 आरोपींना पोलिसांकडून अटक. या प्रकरणातील आणखी 2 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन. रामरक्षासह घोषणाबाजीने परिसर दुमदुमला. आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी. कल्याणमध्ये काँग्रेस पालिकेविरोधात वॉटर पार्क आंदोलन. नालेसफाईवर केलेल्या कोट्यावधींच्या खर्चावर काँग्रेसकडून सवाल उपस्थित. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाण्यात बसून युवक काँग्रेसचं हे आंदोलन. बीडच्या जवळवनमध्ये शेतकऱ्यांचं पाण्यावरच्या टाकीवर चढून आंदोलन. शेतरस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता खुला करण्याची मागणी. वारंवार पाठपुरावा करून देखील तोडगा न निघाल्याचा आरोप. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील दिघंजी ग्रामस्थांचा स्मार्ट मीटर विरोधात एल्गार. एमएसईबी विरोधात भव्य मोर्चाकडे ठिय्या आंदोलन. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची भीती. नवापूर आदिवासी वसतिगृहाची दुरावस्था. 500 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. कोंबड्यांच्या खुराड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृह सुरू. राष्ट्रवादीचे नेते भरत गावित यांची टीका. बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात अवैध चराईला आळा घालण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात. वन्यजीव संरक्षण आणि वन कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी ही कारवाई. वाशिम जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मराठी विषय शिकवणं बंधनकारक. नियमांचं उल्लंघन केल्यास शाळांना 1 लाख रुपयांचा दंड. पुण्यातील तळेगाव ढमढेरेमध्ये वेळ नदीत मोठ्या प्रमाणात फेस आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पाण्यात रासायनिक सांडपाणी मिसळल्याची शंका. तपासाची नागरिकांकडून मागणी. जळगाव महापालिकेतील भूसंपादनाची फाईल चोरी प्रकरणाची बातमी. पोलिसांकडून नगररचना विभागात झाडाझडती घेत रेकॉर्ड रूमचा पंचनामा. फाईल गायब होण्यामागील सहभागाचा पोलिसांकडून तपास सुरू. नागपूरच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठात विद्यार्थी आणि प्रशासन पुन्हा आमने-सामने. वसतिगृह, सुरक्षा सुविधा आणि प्लेसमेंटच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त. लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याची मागणी. धाराशिवच्या भूममध्ये एफडीएची कारवाई. 2,11,000ची दूध पावडर जप्त. विनापरवाना साठवून ठेवलेली 1,125 किलो दूध पावडर जप्त. या कारवाईमुळे परिसरातील भेसळखोरांचे धाबेदण आणले. जळगावात सराफा व्यावसायिकाची 6,19,000 फसवणूक. सोनं सांगून पॉलिश केलेली चांदी देत सराफा व्यावसायिकाला गंडवलं. शहर पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये निवडणुकामात हलगर्जीपणा केल्याचा एका शिक्षकावर ठपका. शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू.